बंगलोरला शिफ्ट होऊन आता 6 महिने पूर्ण होतील, तरीही मन अजून इथे काही रमलं नाही आहे. बरीच वर्ष मुंबई, पुणे इथे राहिल्यामुळे कदाचित बंगलोरमध्ये ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागत असावा. असो, आज सकाळी जेव्हा भाजी आणायला गेली होती, तेव्हा तिथे भाजी तर काही भेटली नाही, पण भरपूर प्रमाणात बीट भेटली. बीटाला बघून डोक्यात विचार आला, आता डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतील तेव्हाच फक्त बीट खायची का? असा विचार करता करता बीट घरी घेऊन आली. बीट घरी घेऊन आल्यानंतर मग म्हटलं, आता ही बीट खायची कशी? कच्चं बीट किंवा त्याचा ज्यूस हे दोन्ही प्रकार मला तर अजिबात नाही आवडत. तर म्हटलं आता करायचं काय? तर मग आठवलं की बऱ्याच वर्षा अगोदर मी एकदा ना बीटाची टिक्की केली होती. ती चवीला पण छान झाली होती आणि भरपूर प्रमाणात बीट खाल्ल्याही गेलं होतं. तर म्हटलं चला आपण तेच करूया. आता त्यावेळी मी ही बीटाची टिक्की कशी बनवली होती ना, हे काही माझ्या लक्षात नव्हतं. म्हणून यावेळेस मी काय केलं माहिती आहे का, नवीन पद्धतीने बीटाची टिक्की बनवली आणि ती चवीलाही चांगली झाली. चला म्हटलं आज नवऱ्याच्या टिफिनमध्ये काहीतरी नवीन आपल्याला देता आलं. त्याच्यानंतर मग मी ना चपाती करायला घेतली. मी ना कधीही जेवण बनवायला सुरुवात करताना ना सर्वात अगोदर पीठ मळून ठेवते. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपली बाकीची सर्व तयारी होईपर्यंत ना आपलं पीठ चांगलं मुरतं आणि ज्यावेळेस आपण चपाती बनवतो ना त्यावेळी त्या चपाती होतात पण छान आणि भरपूर वेळापर्यंत ना त्या मऊ राहतात. कारण की आपण टिफिन सकाळी बनवतो, पण हा टिफिन आहे ना दुपारी खाल्ला जातो. तर तोपर्यंत आपल्या चपाती मऊ राहिल्या पाहिजे आणि खाणाऱ्याला पण त्या चवीला पण चांगल्या लागल्या पाहिजे. त्याच्यासाठी ना तुम्ही पण असं ना नक्की ट्राय करून बघा. माझी पिठाची टिक्की तयार होईपर्यंत ना मी भाजीची पण तयारी करून घेतली होती. जेणेकरून जशा माझ्या चपात्या होतील तसंच लगेच मी भाजी करेल. सेम तव्यामध्ये मी भाजी केली, कारण की भाजीची क्वांटिटी कमी होती. तर म्हटलं चला दुसरं भांडं कशाला वापरू ना, तर मग मी म्हणजे सेम तवा वापरला. चपाती झाल्यानंतर मी ना लसूण आणि कांद्याची फोडणी दिली. हिरवी मिरची नव्हती माझ्याकडे म्हणून मी ना ही लाल मिरची वापरलेली आहे. तशी बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची कुठलीही वापरली तरी ती चवीला चांगलीच होते. फोडणी देऊन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी थोडीशी हळद ॲड केली आणि हळद ॲड केल्यानंतर ना थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकून झाल्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये बटाटा आणि कोथिंबीर पण सेम टायमिंगला टाकली आणि भाजी तयार करून घेतली. तर आजचा माझा टिफिन रेडी झालेला आहे. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.